हे मात्र चांगलं नाही. बाकी तुम्हाला काही विष्ठेतला किडा होऊन राहणं चालेल ना, पण आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो आहोत ना, विचार न करता राहणं चांगलं नाही बाबा. माणसाने विचार केला पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. तुकोबाराय बोलतात. सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता नित्य जाणे. ज्ञानोबाराय बोलतात. किती प्रमाण आपल्याला मी देऊ या संबंधामध्ये? कशा करता मी बोलतो? माणसाला वजन येतं ते विचाराचं. आणि हे का सांगतोय मी आपल्याला? मनुष्य संपत्तीचा व्यय करतो, तो संपत्ती खर्च करतो म्हणून तो दाता नाही आहे. दातृत्व हे केवळ संपत्ती देण्यावर अवलंबून नाही आहे, तो संपत्ती कुठं देतो आहे या विचारावर त्याचं दातृत्व अवलंबून असतं. अहो, आमच्या गावामध्ये तमाशा आणायचा आहे, पैसे द्या. घ्या ना, उपयोग नाही. त्याच्याने काय होणार आहे? काही होणार नाही. अनुकूल परिणाम काय होणार आहे? काही होणार नाही. पण गावामध्ये चांगले डॉक्टर आणायचे, तो एक शिबिर भरवायचं आहे आम्हाला, आरोग्य शिबिर, पैसा लागणार आहे. घेऊन जा ना, याचा उपयोग आहे ना गावाला, याचा गावाला उपयोग आहे. कुणी काही कुणी काही कुणी काही. संपत्ती देणं, व्यय करणं, त्याच्याने वजन वाढत नाही. त्या संपत्तीच्या व्ययाच्या मागे जो विचार आहे ना, त्या विचारानं जर वजन वाढतं आणि सामर्थ्य वाढत असेल, तर देवाने आपल्याला जी इंद्रिय दिली ती इंद्रिय आम्ही कुठे खर्च करतो आहोत याच्यावर त्या इंद्रियाचं सामर्थ्य वाढत राहतं. मी आपल्याला उदाहरणानं बोलणार आहे, ऐका. आमची इंद्रिय आम्ही जपून वापरली, ती फार विषयाकडे जाऊ दिली नाहीत. फार विषयाकडची इंद्रियांची धाव आम्ही थांबवली, कारण आमच्या इंद्रियांना विषयाची गोडी आहे, विषयाकडे धावावं वाटतं. आपण गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदहा आगमा पायिनो नित्यसंस्थितिक्षस्व भारत. हे 2ऱ्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला बोललेत. त्याच्यावर ज्ञानोबरायांचं भाष्य वाचा. ज्ञानोबराय म्हणतात, एथ विषया वाचोनी काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावोची पाही इंद्रियांचा. इंद्रियांचा हा स्वभाव आहे की त्याला विषया वाचून काही गोड वाटत नाही. विषय दिसला की डोळे झाकून धावत जाणं हा आमचा स्वभाव आहे. तो विषय अनुकूल आहे का प्रतिकूल आहे आम्ही विचार करत नाही. आमच्या ठिकाणी तो विवेक नाही आहे. विषय दिसला की भोगाची प्रवृत्ती जागी होते. आमची इंद्रिय आम्हाला न विचारता त्या विषयाच्या मागे धावायला लागतात. त्या विषयाकडे असणारी इंद्रियाची धाव आम्हाला थांबवता आली तरच आपल्या इंद्रियाचं सामर्थ्य आपल्याला वाढवता येऊ शकतं. उदाहरणं सांगतो, अनेक उदाहरणं आहेत, प्रमाणाने बोलतो, अनेक प्रमाण आहेत. विचार करून बघा. उदाहरणही देतो आपल्याला, आपल्या प्रपंचातलं देतो, पुराणातलं, इतिहासातलं उदाहरण देतो, अनेक उदाहरणं प्रमाण देतो ज्ञानोबरायांचं. इंद्रियांना आवरता आलं पाहिजे. नको नको मना गुंतू माया जाळी, नको तिकडं जाऊ नको. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, मना तेथे धाव घेई, राहे विठोबाचे पायी. तुकोबारा आपल्या इंद्रियांना सांगतात, इकडं तिकडं धावू नका. आपला विषय फक्त परमात्मा एवढाच असला पाहिजे. आपल्या इंद्रियांना परमात्मा भिन्न विषय आपण दिले की ती इंद्रिय बाहेरच्या दिशेने धावायला लागतात. आधीच सगळी इंद्रिय बाहेर आहेत. उपनिषदांनी काय चिंतन केलं? परांची खानी व्यतृणुत स्वयंभूत अस्मात परांग पश्यती न अंतरात्मन. उपनिषदांनी आपल्याला सांगितलं, परांची खाणी इंद्रिय, परांग पश्यती सगळं बाहेरचं बघतात, न अंतरात्मन आतमध्ये बघत नाहीत. तुम्ही बघा ना, आपली इंद्रिय सगळी बाहेरच्या दिशेने उघडतात. डोळे कुठं उघडतात? बाहेर उघडतात. कान कुठं उघडले? बाहेरच्या बाजूने उघडले. नाकपुड्या कुठं उघडल्या? बाहेरच्या बाजूने उघडल्या. त्वचा कुठे आहे? बाहेरच्या बाजूला आहे. जीभ कुठे येते? बाहेरच येते. हे सगळे बाहेरच येणारी इंद्रिय आहेत. पण या इंद्रियांना ज्याला भेटायचंय तो बसला आत आणि इंद्रिय त्याला शोधतायत बाहेर. सुख बसलं आत आणि इंद्रिय शोधतात बाहेर. कशी भेट व्हायची? होणार नाही. याच्याकरता काय करा? आपल्या इंद्रियांना आवरा.
इंद्रियांना आवरा. गीतेने सांगितलं, ज्ञानोबारायाने कासवाचं रूपक करून आपल्याला सांगितलं की कासव जसे आपले अवयव आत चोरून घेतं तसे आपल्यालाही आपले अवयव आत आवरता आले पाहिजेत. कासवाला हात लावल्याबरोबर कासव त्या टणक आवरणाखाली जाऊन लपून बसतं. आपली सगळी इंद्रिय आत ओढून घेतं. मान आत ओढून घेतं, पाय आत ओढून घेतं, पोट आत ओढून घेतं. तसं आपल्याला सुद्धा विषय दिसला की त्याच्यापासून आपली इंद्रिय आवरता आली पाहिजे. किती प्रमाण आहेत. 14वा अध्याय. ज्ञानोबाराय बोलतात, सर्वेंद्रियाच्या अंगणी विवेक करी राबणी, साचची कर चरणी होती डोळे, नायकणे ते कानची वाळी, न देखणे ते दिठीची गाळी, अवाच्य ते टाळी जिभची गा, वाती पुढा जैसे पळो लागे काळवसे, निषिद्ध इंद्रिया तैसे समोर नो. हे किती ज्ञानोबारायांनी सांगितलं आपल्याला, किती सांगितलं. आमची इंद्रिय बाहेर जातात, परिणाम काय होतो? विषयाच्या भोगामध्ये आमच्या इंद्रियांची शक्ती संपून जाते. भोगे रोगभयम कुले च्युतिभयम वित्ते नृपालाद भयम, असंच आहे. विषयाच्या भोगामध्ये आमच्या इंद्रियांचं सामर्थ्य संपून जातं. आमच्या इंद्रियाचं सामर्थ्य आम्हाला वाढवायचं असेल, डोळ्याचं सामर्थ्य वाढवायचं आहे ना, डोळे आवरा, विषयाकडे डोळ्याला पांगू देऊ नका, असा संतांचा उपदेश आहे. कानाचं सामर्थ्य वाढवायचं आहे ना, कानाला सिनेमाच्या गाण्यांकडे पांगू देऊ नका, त्याला भजनाकडे लावा, तर इंद्रियाचं सामर्थ्य वाढतं. कानाचं सामर्थ्य असंच आहे, सगळं असंच आहे. जिभेचं सामर्थ्य वाढवायचं आहे ना, त्याच्याकरता जिभेला षड्रसाकरता प्रवृत्त करू नका, तिला नामस्मरणाकरता प्रवृत्त करा. जिव्हे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे, त्याच्याकडे तिकडं चला. अमृत ज्याच्या पुढे फिकं होईल अशा रसाकडे जिभेला प्रवृत्त करा. कोणता रस? हा रस अमृताचा, हा रस आनंदाचा. घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा भाग पावे येतील, वगैरे 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 प्रमाण. उदाहरणं देतो. महाभारतामध्ये धृतराष्ट्र आहे. धृतराष्ट्राची पत्नी आहे गांधारी. आपल्या नवऱ्याच्या डोळ्याला, गांधारी काय असेल कौरवांची माता, पण पतिव्रता आहे, ती चांगली आहे. तिला युद्धाचा परिणाम कळतोय. यतो धर्मस्ततो जयः, हे पहिल्यांदा गांधारीनं सांगितलं आहे महाभारतामध्ये. जिकडे धर्म असतो त्याचाच विजय होतो, हे विधान पहिल्यांदा गांधारीच्या मुखात आलं आहे महाभारतामध्ये. इतका तिचा विवेक जागा आहे. गांधारी चांगली आहे, पण पतिव्रता आहे. तिच्या नवऱ्याच्या डोळ्याला दिसत नाही, म्हणून आपल्या नवऱ्याला जे दिसत नाही ते आपणही पाहायचं नाही, म्हणून तिने आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून घेतली गांधारीने. आता काय झालं आहे, तिची जी नेत्रेंद्रिय आहेत, तिचे जे डोळे आहेत ते बांधले गेल्यामुळे विषयाकडे पांगले नाहीत ना, विषयाच्या दिशेनं फाकले नाहीत तिचे डोळे. डोळे आवरून घेतले तिने, डोळ्याला पट्टी बांधून टाकली काळी, बाहेरचं काही बघायचं नाही, आवरून धरली दृष्टी. या दृष्टी आवरून धरण्याचा परिणाम काय झाला? ज्या वेळेला युद्धाला दुर्योधन जायला निघाला, त्यावेळेला त्या गांधारीने त्याला सांगितलं, बाबा स्नान करून माझ्यासमोर ये, मी माझ्या डोळ्याची पट्टी काढून तुझ्याकडे बघते आणि त्या माझ्या दृष्टीचा परिणाम असा होईल की तुझ्या शरीराला वज्रता प्राप्त होईल, वज्रप्राय तुझं शरीर होईल. आता गांधारीच्या नुसत्या दृष्टीनं दुर्योधनाचं शरीर वज्रासारखं होत असेल तर त्या दृष्टीची ताकद काय असेल? का गांधारीच्या दृष्टीमध्ये ताकद आली? का आली? कारण तिने आपली दृष्टी आवरून धरली, म्हणून पांगू दिली नाही विषयाकडे, म्हणून. आता हे गांधारीचं झालं, त्याला 5000 वर्ष होऊन गेले. लौकिकातलं उदाहरण देतो मी तुम्हाला, बाकीचं सोडून द्या. एक छोटा प्रयोग करा, छोटासा प्रयोग करा. प्रयोग आहे, मी अवघड सांगत नाही. तुम्हाला कुठं बद्री केदारला जाऊन या म्हणत नाही, तुम्हाला चालत चालत कुठं तरी जा म्हणत नाही. छोटा प्रयोग सांगतो तेवढा करा, तुमच्या शक्यतेच्या कोटीत आहे. काय करायचं? काही नाही. आज प्रवचन झालं, ऐकलंय ना आपण? प्रवचन ऐकल्यानंतर आपल्या इंद्रियांना आवरून धरा, हे ऐकलंय ना? मग एक छोटासा प्रयोग करायचा. आज प्रवचनाहून जेवण करून आपण घरी गेलो की आजपासून घरच्या लोकांशी बोलायचं बंद करा. सोपा प्रयोग. तुम्ही म्हणाल काय प्रवचनाला बोलवलं आणि काय घर फोडायची कामं करता? घर फोडत नाही तुमचं. छोटा प्रयोग सांगतो, बोलायचं बंद करा, काही बोलायचं नाही, शांत राहायचं, शब्दच मुखातून काढायचा नाही. काही विचारलं, पाहिजे का, एवढंच करायचं.
बोलायचंच नाही. नको, हो अशी अक्षरच उच्चारायची नाहीत. उच्चारायचे नाहीत. फार दिवस नाही, 2 दिवस. मी आठवडाभर मौन पाळा म्हणत नाही, 2च दिवस. आज घरी गेल्यानंतर आज रात्रीपासून उद्या रात्रीपर्यंत किंवा परवा रात्रीपर्यंत 2 दिवस पूर्ण काही बोलायचं नाही. आवडलं मान हलवायची, नको असलं आडवी मान हलवायची, पाहिजे असलं उभी मान हलवायची, खुणा करून सांगा चालेल. जेवायला बसलं तरी लाडू वाडू हां असं करायचं, पण वाढा असं म्हणायचं नाही. नको अशी अक्षरं उच्चारायची नाहीत. मौन, पूर्ण आपले शब्द आवरायचे 2च दिवस. मग घरचे लोक पहिल्यांदा म्हणतील बरं झालं बोलायचा थांबला. नंतर विचारतील अहो का बोलत नाही तुम्ही, काहीतरी बोला ना. एवढंच करायचं. बोलू बोलू बोलायचं नाही. आमचं काही चुकलंय का, बरं आहे ना, एवढंच. जास्त नाही, जास्त नाही. एक छोटा प्रयोग आहे माझा, करून बघा. मी जो सिद्धांत मी आपल्यासमोर ठेवतोय आणि नाथ महाराज ज्या भूमिका आपल्यासमोर मांडतायत त्याला अनुसरून सांगतोय म्हणून ऐका. 2 दिवस बोलायचं नाही. घरच्या लोकांना पहिल्यांदा वाटेल बरं झालं, नाहीतरी उगाच शिव्या देत होते जाता येता, बोलायचे थांबले. नंतर वाटेल अहो का बोलत नाही. मग बायको विचारेल काय झालं बोला की हो. मुलं म्हणतील बाबा बोला ना, काय झालं, आमचं काही चुकलं का. बायको म्हणेल काय माझं चुकलंय का. मग का बोलत नाही. बोलणार आहात ना. मौन व्रत घेतलंय का. काय खुणा करायच्या आहेत ते करा. 2 दिवस बोलायचं नाही, बोलायचंच नाही. लोक विचारतील काहीतरी प्रश्न बरं गंमत अशी असते घरातल्या आणि बाहेरच्या लोकांची, जो बोलत नसतो ना त्यालाच प्रश्न जास्त विचारतात. त्यालाच विचारतील, विचारू द्या. एकटेच कुणाबरोबर तरी एकटेच आपला आपण कुठेतरी फिरायला जा, मित्र आले तरी सांगा सांगा बघू उद्या भेटू परवा भेटू, आत्ता नको, आत्ता बोलत नाही. मित्र विचारतील काय झालं रे बाबा, दात दुखतोय का, बोलत का नाही, काही तोंडाला काही झालंय का, तंबाखू धरली आहे का तोंडात, विचारतील. सगळं विचारतील. काही उत्तर देऊ नका. 2 दिवस शब्दाचा उच्चार न करता आपण घरामध्ये थांबा. बोलू नका. विचारतील, कंटाळतील, गप्प बसतील तरी बोलू नका. 2 दिवसानंतर जेव्हा आपण बोलायला प्रारंभ करणार तेव्हा घरामध्ये आपल्या बोलण्याचा कंटाळा आलेले आपल्या घरातले लोक आपण काय बोलणार आहोत हे कानामध्ये प्राण आणून ऐकतील का नाही सांगा. 2 दिवस बोलायचं नाही. आणि 3ऱ्या दिवशी जेव्हा आपण बोलायला लागणार तेव्हा घरातले लोक आता हा काय बोलणार आहे, अरे 2 दिवसापूर्वी बोलत होता तर हा गप्प का बसत नाही, असं वाटणारे लोक आता आपण काय बोलणार आहोत. आमच्या शब्दाला जे वजन आलं ना 3ऱ्या दिवशी, ते कशामुळे आलं, आम्ही 2 दिवस आमची वाणी सांभाळली म्हणून आमच्या शब्दाला वजन आलंय. जो कमी बोलतो त्याच्या शब्दाला वजन आहे. आणि मग आपण बोलायला लागलो की घरात अरे कोणी बोलू नका, ते बोलतात ना आता, ऐका बरं 2 दिवस ते बोलले नाही आहेत, ऐका आता ते काय म्हणतात ते नीट, कोणी बोलू नका, शांत राहा. इतरांना शांत करून आमचे शब्द ऐकण्याकरता घरातल्या लोकांच्या कानामध्ये प्राण येतो. का येतो, आमच्या शब्दाला त्यावेळेला वजन येतं, कारण आम्ही आमची वाणी सांभाळून वापरली होती म्हणून. वापरलीच नाही ती, जेवढी आम्ही कमी वापरू तेवढे आमच्या शब्दाला वजन येईल. आम्ही कान जेवढे कमी वापरू तेवढं त्या कानाच्या शब्दाला महत्त्व येईल, कानातून आत जाणाऱ्या शब्दाला मूल्य येईल. जेवढे आमचे डोळे आम्ही कमी वापरू तेवढं डोळ्याला तेज येईल. विचार करून बघा. नाथ महाराज म्हणतात तसं आमच्या वाणीला जर वजन यायचं असेल तर एकच करा, वाणीनं फक्त हरी म्हणा, बाकी काही बोलू नका. हरी बोला नाहीतरी अबोला, नाहीतर बोलू नका. काही फार परिणाम होणार नाही बोलण्याचा, न बोललेलं बरं. आता हे कितीतरी प्रमाण आहेत.
बोलण्यानं काय मिळतं? तुकाराम महाराजांचं वचन आहे, बोलाचाची कडीन बोलाचाची भात कोण जेवण या कोण तृप्त झाला. तुकाराम महाराज बोलतात, हे बोलके शंख आहेत, आमची तोंड म्हणजे बोलका शंख आहे, बोलका शंख. ते सांगतात एका, आता मोठी कथा आहे ती, काय सांगायचं. एका माणसाने तप केलं, ते तप केल्याचा परिणाम म्हणून देवाने त्याला एक शंख दिला. म्हणे त्या शंखाकडे जेवढं मागशील त्याच्या दुप्पट तो शंख देईल. 10 रुपये मागितले तर 20 देईल, 10 लाख मागितले तर 20 लाख देईल, 1 घर मागितलं तर 2 घरं देईल. काय जे एक बायको नको ते जाऊ द्या, जे काही असेल ते जेवढं मागितलं त्याच्यापेक्षा जास्त देईल. दिला. त्याच्या शेजारच्या माणसाने हे बघितलं, त्याला वाटतं आपणही तप केलं पाहिजे, देवाला मागितलं पाहिजे, देवाला मागितलं पाहिजे. त्यांनी तप केलं, पण असूयाने केलं, द्वेषाने केलं. देव त्यालाही प्रसन्न झाले, त्यालाही एक शंख दिला. देवाने सांगितलं हा बोलणारा शंख आहे, तू म्हणशील तो बोलेल. म्हणाल दुप्पट, हो दुप्पट. घरी घेऊन आला. त्याने पहिल्यांदा घरी आल्याबरोबर शंखाला मागितलं, मला 10 लाख रुपये दे. शंख म्हणाला 20 लाख देतो. तो म्हणाला बरं 20 लाख दे. शंख म्हणाला 40 देतो. तो म्हणाला मला एक घर पाहिजे, 10 घरं देतो. अरे पण दे ना. देत नाही, नुसतं बोलतो. याला बोलका शंख म्हणतात. आपलं काय चालू आहे? देवाने तोंड दिलंय म्हणून बोलणं चालू आहे. या बोलण्याचे खरंच किती परिणाम होतात, या बोलण्याचा खरंच किती प्रभाव आहे, या बोलण्याचं खरंच मूल्य काय आहे, आमच्या शब्दाला वजन काय आहे माहीत नाही. एक लक्षात घ्या, माणसाच्या मुखातून जेव्हा शब्द प्रकट होतो की नाही, शब्द जेव्हा जन्माला येतो तेव्हा जन्माला येताना शब्द आपली किंमत घेऊन जन्माला येत नाही. शब्दाला काही किंमत नसते, तो वाणीचा विकार आहे. शब्द जेव्हा जन्माला येतो काही किंमत नसते. शब्दाला किंमत कधी येते? शब्द जन्माला येताना आपली किंमत घेऊन जन्माला येत नसतो, तो ज्याच्या मुखातून बाहेर पडतो त्याची किंमत त्या शब्दाच्या मागे उभी असते. हे लक्षात ठेवा. शब्दाला स्वतःची किंमत नाही आहे, तो कुणाच्या मुखातून बाहेर पडतो त्या माणसाची किंमत, त्या व्यक्तीची किंमत त्या शब्दाच्या मागे उभी असते. विचार करा, आपण जी भाषा बोलतो तीच भाषा तुकोबाराय बोलले हो. आपण जी मराठी बोलतो ना तीच मराठी गोरोबा काका बोललेत, तीच मराठी ज्ञानोबाराय बोललेत, तीच मराठी नाथ महाराज बोललेत. पण 750 वर्ष झाली तरी ते टिकून आहे. आणि आमचं बोलणं सकाळी बोललं तर 2 तासांनी परिणाम दिसत नाही. असं का होतं? कारण शब्द जरी तेच असले तरी ज्ञानोबारायांच्या मुखातून येणाऱ्या शब्दांच्या मागे ज्ञानोबारायांची किंमत आहे. म्हणून 750 वर्ष झाली तरी त्याला धक्का लागला नाही. आणि आमच्या मुखातून येणाऱ्याला अर्थातच आमची किंमत आहे, त्याला 2 तासाच्या पलीकडे मूल्य नाही, काही मूल्य नाही. काय किंमत आहे त्याला? काही किंमत नसते. शब्द तेच असतात. मी उदाहरण देत असतो. मी एखादा कागद घेईन, असा आयताकृती एखादा कागद घेतो आणि त्या कागदावर लिहितो, मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन देता हूँ. शब्द परिचयाचे आहेत ना आपल्या? हां, असू द्या. एका आडव्या कागदावर, हिरव्या कागदावर मी असं लिहितो, मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन देता हूँ. आणि त्याच्या खाली माझी सही करतो, परमपूज्य हरिभक्ती परायण अमुक 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 महाराज. तो कागद घेऊन तुम्ही बाजारात जा आणि त्या 500 रुपयाचे सुटे करून 100 रुपयाच्या 5 नोटा घेऊन या. देईल का दुकानदार? अहो माझी सही आहे ना. 3 दिवस तुम्ही ज्याचं ऐकलंय त्याची सही आहे ना. 3 दिवस आपण ऐकलंय, मी सही केली आहे माझी, त्याच्या मागे प पू ह भ प हे लावलंय ना, मी लावलंय ना, माझी सही केली. दुकानदार त्या कागदाला किंमत देईल का हो? काही नाही. काय अडलंय, फाडून कचऱ्याच्या कुंडीत टाकून देईल, कारण माझी किंमत तीच आहे, पण हेच शब्द जेव्हा या देशाचा गव्हर्नर एका कागदावर लिहितो, हेच शब्द असतात, मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन देता हूँ, हेच शब्द जेव्हा गव्हर्नर लिहितो आणि खाली गव्हर्नरची सही होते, मग त्या सहीच्या प्राप्तीकरता, मग त्या कागदाला जे मूल्य येतं त्याच्या प्राप्तीकरता धडपड करावी लागते, 2-2 कीर्तनं करावी लागतात.
का होतं असं? त्याला येते किंमत आणि तेच शब्द मी वापरतो त्याला किंमत नाही. का किंमत नाही आहे? का किंमत नाही आहे? त्याचं कारण हे आहे की माझे शब्द माझी किंमत घेऊन प्रकट होत असतात. हे लक्षात घ्या. शब्दाला जी किंमत येते, शब्द हा बहुसार उपकाराची राशी. तुकोबारायांचं वचन आहे, बाप उपेगी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू परी अमूर्ताचा विशदू आरिसा नोहे. अनुभवामृत ज्ञानोबाराय बोलतात. कितीतरी प्रमाण आपल्याला देता येतील. शब्दाचं मूल्य आहे, तो शब्द मूल्यवान आहे, मान्य आहे, पण त्याची किंमत आपल्याला कळली पाहिजे. तो जेवढा आम्ही जपून वापरू, जेवढ्या एका विवक्षित विषयाकरता त्याचा विनियोग करू, तेवढं त्या शब्दाला मूल्य येत असेल तर नाथ महाराज म्हणतात, हरी बोला, हरी बोला, हेच तुमच्या वाणीचं सामर्थ्य आहे. याच्याकरताच देवाने आपल्याला वाणी दिली आणि त्याच्याकरताच ती खर्च केली पाहिजे. झालं. अजून एक सिद्धांत याच्या ओघात आपल्याला सांगतो. सिद्धांत थोडा कठीण वाटण्याची शक्यता आहे, पण हा सिद्धांत फक्त अध्यात्मातला नाही आहे. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र, ज्या काही शास्त्रामध्ये तुम्हाला या सिद्धांताचा विनियोग करावा वाटेल तिथं या सिद्धांताचा विनियोग होईल, असा हा व्यापक एक सिद्धांत आपल्यासमोर ठेवतो. प्रमाण आहे त्याला. दिली इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. हे तुकोबारायांनी म्हटलं ना, आम्हाला वाणी कशा करता दिली? जेणे तू जोडसी नारायण याच्याकरता वाणी दिली. सिद्धांत ऐका, सिद्धांत सांगतो. सिद्धांत गमतीचा आहे, सगळ्या क्षेत्रात आहे. अर्थशास्त्रामध्येही वापरता येतो, कुठल्याही क्षेत्रात वापरता येतो. सिद्धांत असा आहे, प्रत्येक वस्तूचं एक निर्मिती मूल्य असतं. एक निर्मिती मूल्य असतं, ज्याला शुद्ध मराठीमध्ये आपण प्रोडक्शन कॉस्ट असं म्हणतो. शुद्ध मराठीत प्रोडक्शन कॉस्ट, एक निर्मिती मूल्य असतं प्रत्येक वस्तूचं आहे. ती निर्मिती करताना त्याच्याकरता जो काही खर्च करावा लागेल, त्याचं खर्चातून लाभासह काही त्याचं निर्मिती मूल्य ठरतं. जाऊ द्या, पण प्रत्येक वस्तूला ते निर्मिती मूल्य असतं. जी वस्तू, ऐका सिद्धांत, जी वस्तू ज्या कारणाकरता निर्माण झालेली आहे त्या कारणामध्येच त्या वस्तूचा विनियोग केला तर त्या वस्तूचं निर्मिती मूल्य यशस्वी ठरतं. जर तसा विनियोग त्या कारणाकरता झाला नाही तर त्या वस्तूचं निर्मिती मूल्य संपून जातं. असा सिद्धांत आहे. उदाहरण सांगतो मी आपल्याला. उदाहरण सांगून माझ्या सिद्धांताकडे येतो. प्रत्येक वस्तूचं निर्मिती मूल्य आहे आणि जी वस्तू ज्या हेतूनं निर्माण केलेली असते त्या हेतूमध्येच त्या वस्तूचा विनियोग झाला पाहिजे, अन्यथा त्या वस्तूचं निर्मिती मूल्य संपून जातं. मी उदाहरण देतो, अनेक वेळेला मागे दिलं आहे. माझ्या खिशाला हे पेन आहे. या लेखणीचं काही निर्मिती मूल्य आहे. निर्मिती मूल्य हे बनवताना काही खर्च झाला असेल, मी काही पैसे देऊन हे पेन मला कोणी भेट दिलेलं, खरंच पैसे दिले, म्हणजे प्रामाणिकपणानं सांगतो. किती काय दिले असतील? 100, 200, 500 काही रुपये दिले असतील. समजा 100 रुपयाचं हे पेन मी खर्च केलं आहे, विकत घेतलं आहे. आता हे पेन विकत घेण्याकरता मी 100 रुपये खर्च केलेले आहेत. 100 रुपये हे त्या वस्तूचं निर्मिती मूल्य माझ्याकरता झालं, बरोबर आहे? 100 रुपये दिले ना मी, दिले. या वस्तूचं निर्मिती मूल्य काय आहे? या वस्तूचं निर्मिती मूल्य माझ्याकरता काय? 100 रुपये. आता 100 रुपये देऊन ही वस्तू मी खरेदी केली. कशाकरता केली असेल? हे जे पेन कारखान्यामध्ये तयार झालं, कशाकरता तयार झालं? लिहिता यावं म्हणून. मी हे पेन 100 रुपये देऊन विकत घेतलं. कशाकरता घेतलं? मला काही लिहिता यावं म्हणून. ज्ञानेश्वरी लिहीन, रामनाम लिहीन, काहीतरी लिहीन की नाही, हे लिहिण्याकरता म्हणून मी हे पेन विकत घेतलं. आता या पेनाकरता 100 रुपये निर्मिती मूल्य देऊन हे पेन मी लिहिण्याकरता विकत घेतलं आहे. पण लिहिण्याच्या ऐवजी हे पेन मी कानात घालून जर खाजवण्याकरता उपयोग करत असेल तर याचं निर्मिती मूल्य राहिलं आहे का कमी झालं आहे? कमी झालं ना. याचं निर्मिती मूल्य काय राहिलं? निर्मिती मूल्य टिकलं नाही.
कारण ज्या हेतू करता जी वस्तू निर्माण झाली त्या हेतूमध्येच त्या वस्तूचा विनियोग झाला पाहिजे. अन्य कारणाकरता तुम्ही जर त्या वस्तूचा विनियोग कराल तर त्याचं निर्मिती मूल्य कमी होऊन जाईल, संपून जाईल, अर्थ राहणार नाही. हा जर नियम आहे आणि हा नियम सगळीकडे लागू पडतो. मी उपरणं विकत घेतो कशा करता? कीर्तनामध्ये कंबर बांधता यावी म्हणून. ते उपरणं घेऊन मी घरामध्ये गच्चीवर पापड वाळत घालत असेल तर उपरण्याचं निर्मिती मूल्य काय? विचार करा ना, आपण विचार करा. माझ्यासमोर चष्मा आहे, मी विकत घेतलाय, कशा करता घेतलाय? वाचण्याकरता घेतलाय. वाचायचं सोडून देऊन मी जर याच्याने जर कानात गुदगुदगुद करत असेल तर याचं निर्मिती मूल्य काय? ह्याच्याकरता मी घेतलंय का? हे नाही ना घेतलं. प्रत्येक वस्तूच्या निर्मितीचा काही हेतू असतो, त्या हेतूवरून त्या वस्तूचं निर्मिती मूल्य ठरत असतं. त्या हेतूच्या विनियोगातच त्या वस्तूचं निर्मिती मूल्य सिद्ध होत असतं. अन्यथा अन्य नियोजनामध्ये त्या वस्तूचं निर्मिती मूल्य संपून जातं. हा नियम आहे की नाही? हा पटला की नाही बुद्धीला? पटला. मग आता मला सांगा, देवाने आपल्याला वाणी कशा करता दिली? जेणे तू जोडसी नारायण. नारायणाला, भगवंताला जोडण्याकरता देवाने जर आम्हाला वाणी दिली असेल तर ती वाणी आम्हाला मिळाली, त्याचं काही निर्मिती मूल्य आहे, त्याचं काही मूल्य आहे. आणि ती वाणी नारायणाचं चिंतन करायच्या ऐवजी जर सिनेमाची गाणी म्हणत असेल तर आमच्या वाणीची किंमत काय राहिली? मला सांगा, काय राहिली? राहणार नाही. मग ज्या हेतूने ज्या वस्तूची निर्मिती झाली त्याच हेतूमध्ये वस्तूचा विनियोग करणं योग्य असेल तर नाथ महाराज आपल्याला सांगतात, तुम्हाला बोलायचं असेल तर हरी बोला, हरी बोला, नाही तर बोलू नका. तुम्हाला जर या लेखणीने लिहिता येत नसेल, लिहायचं नसेल तर टोपण लावून बाजूला ठेवून द्या, चालेल, चालेल, पण कान खाजवण्याकरता याचा उपयोग करू नका. पण अन्य काहीतरी वाईट गोष्टी करता त्याचं मूल्य संपून जाईल अशा हेतू करता त्याचा विनियोग करू नका. बोलायचं असेल हरी बोला, हरी बोला. ज्या वेळेला तुम्हाला लिहायचं नाही ना, टोपण लावून बाजूला ठेवून द्या, चालेल. तसं ज्या वेळेला तुम्हाला बोलायचं नाही ना त्यावेळेला बोला, पण व्यर्थ गलबला करू नका. पण काहीतरी करण्याकरता याचा विनियोग करू नका. आपण पेन कशाकरता वापरतो याचा विचार करा आता एकदा घरी जाऊन. कशाकरता आपण वापरलेलं आहे, काय काय कारणाकरता वापरलं आहे. अहो, चड्डीचा बंद सुटला तर त्याच्याकरता पेनच आहे. आता काय सांगावं मला, काय हे प्रवचनात बोलण्याचे विषय नाही आहेत. पण आमचे विनियोग काय चालू आहेत याच्याकरता बोलतोय. सवंग बोललो मी, खाली जाऊन बोललो, गोष्ट खरी आहे. पण तरीसुद्धा हे आहे ना, ही वस्तुस्थिती आहे ना, म्हणून बोललो. कशा करता? अरे याचा उपयोग फक्त आणि फक्त लिखाणाकरताच आहे, अन्य विनियोग नाही लेखणीचा. अन्य विनियोग नाही तरच त्याचं निर्मिती मूल्य आहे, टिकेल. तसं आमच्या वाणीचा विनियोग हा भगवन नामातच आहे, अन्य कोणत्याही कारणाकरता नाही, हेच त्याचं मूल्य आहे. तेच नाथ महाराज सांगतात, हरी बोला, हरी बोला, नाहीतर टोपण लावून बाजूला ठेवून द्या, नाहीतरी अबोला. पण व्यर्थ गलबला चड्डीच्या नाड्या घालण्याकरता करू नका, व्यर्थ गलबला करू नका. नाथ महाराज आपल्याला सांगतात, नाहीतरी अबोला, पण व्यर्थ गलबला करू नका. आता वाणीचा विनियोग अन्यत्र करू नका. किती आपल्या हातात वेळही कमी आहे, वेळ संपून गेली आपली. अख्खा अभंग सांगायचा आहे मला. कमी बोला, बोलू नका. एक प्रमाण देऊन बोलतो. महाभारतामध्ये एक वचन आलं आहे, महाभारतातलं वचन आहे, तेवढं सांगतो. महाभारताने असं म्हटलं आहे, अव्याहृतम व्याहृतात श्रेय आहुः, सत्यम वदेत व्याहृतम तद्वितीयम, प्रियम वदेत व्याहृतम तत्तृतीयम, धर्म्यम वदेत व्याहृतम तच्चतुर्थम. 4 टप्पे बोलण्याच्या संबंधामध्ये, व्याहृती बोलणं या संबंधामध्ये महाभारताने 4 टप्पे सांगितले. असाच उपयोग आपल्याला अन्यत्रही दिसून येतो. सत्यम ब्रूयात, प्रियम ब्रूयात, न ब्रूयात सत्यम प्रियम वगैरे. प्रियस्य नानृतम वियात, एष धर्म विधीयते किंवा एष धर्म सनातना, असं काही सांगितलं जातं. तो स्वतंत्र विषय. महाभारताने 4 टप्पे सांगितले. महाभारत आपल्याला काय सांगतं? मी अगदी सोपं बोलतो. अव्याहृतम व्याहृतात श्रेय आहुः.
सरळ अर्थ असा आहे, काहीतरीच बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं. सरळ अर्थ सांगतो, शब्दशः अर्थ आता सांगत बसत नाही आपल्याला. काहीतरीच बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं. बरं, बोलू नका, बोलू नका. उगीच काहीतरी बडबड करत बसायचं, इकडचं तिकडचं, ह्याचं काय झालं, त्याचं काय झालं, त्याची मुलगी गेली, लग्न झालं का, याच्या मुलाचं लग्न झालं का, सून बरी आहे का, यांना नीट वागवते का, तुला काय करायचं आहे. पण ह्या गावच्या गप्पा मारल्याशिवाय सहन होत नाही, वेळ जात नाही, चैन पडत नाही. सगळ्याची माहिती आपल्याला असावी असं वाटतं. काही ना काहीतरी बोलत राहतात, अर्धवट ज्ञानावर बोलत राहतात, माहिती नसताना बोलतात. कशा करता. नाथ महाराज म्हणतात नको ना. महाभारत बोलतं अव्याहृतम व्याहृतात श्रेय आहो. काहीतरीच बोलण्यापेक्षा न बोललेलं श्रेयस्कर आहे, न बोललेलं बरं. अहो पण न बोलता राहता येत नाही हो, बोलावंच वाटतं. न बोलता राहताच येत नाही. असं का? मग महाभारताने सांगितलं बोलल्याशिवाय राहताच येत नाही का? नाही राहवत. मग एक काम करा, बोलायचंच आहे. हां, बोलायचंच आहे. काहीतरीच बोलण्यापेक्षा न बोललेलं बरं. नाही नाही, आम्हाला बोलायचंच आहे. मग बोलायचंच आहे का? मग महाभारत सांगतं मग बोलायचंच असेल तर फक्त सत्य बोला, दुसरं काही बोलू नका. बोलायचंच आहे ना तुम्हाला, बोलल्याशिवाय राहता येत नाही ना, मग फक्त सत्यच बोला. सत्यच बोलायचं हो. जर सत्यच बोलायचं असेल तर ते प्रिय वाटेल असंच बोला. आणि जे सत्य आणि प्रिय आहे असंच बोलायचं असेल तर ते धर्माला धरून असेल तरच बोला, नाहीतर न बोललेलं चांगलं. महाभारत 4 टप्पे सांगतं. एक तर बोलू नका, बोलायचं असेल तर सत्य बोला, सत्य बोलायचं असेल तर प्रिय वाटेल असं बोला, आणि प्रिय वाटेल असं बोलायचं असेल तर धर्माला धरून असेल तरच बोला, नाही तर बोलू नका. आता मला फक्त संगती लावून पुढे जायचं आहे महाभारताच्या विचाराची आणि तुकोबारायांच्या अक्षरांची. ती संगती लावून मला नाथ महाराज काय म्हणतात तिकडं येऊन संपवायचं आहे. विचार करा, महाभारत बोलतं सत्य, प्रिय आणि धर्म्य बोला. सत्य बोला, प्रिय वाटेल असं बोला. अहो काही वेळेला सत्य असतं पण ते प्रिय असेलच असं नाही ना. एखादा मनुष्य आहे, आपल्याकडे येतो, वारंवार येतो, आपला वेळ घेतो, काहीतरीच बोलत बसतो, काही आपल्या वेळेचं त्याला भान नाही, स्वतःच्या वेळेची किंमत नाही. येतो नुसताच बोलत राहतो, वेळेचा अपव्यय करतो. आपल्या मनात येतं काय मूर्ख माणूस आहे, किती वेळ माझा वेळ घेतो, कशा करता आला असेल, काय काम आहे त्याचं, मला कामं पडलेली आहेत. माणूस मूर्ख आहे, मान्य आहे. एखादा असतो पण त्याला तू मूर्ख आहेस असं म्हटलं तर हे सत्य आहे की नाही? सत्य आहे. पण त्याला प्रिय वाटतं का? दुखावतं ना मन त्याचं. मग त्याच्यापेक्षा सत्य आहे आणि ते प्रिय वाटेल असं बोला. प्रिय वाटेल असं बोला. प्रिय असलं पाहिजे. पण जे प्रिय आहे पण खरं नाही आहे ते बोलू नका. सत्यस्य नानृतम प्रिया ब्रूयात, नाही बोलू नका. पुष्कळ उदाहरणं आहेत.